सभेच्या स्थळाची पाहणी केली आहे. काय नेमकं नियोजन? येणाऱ्या 23 तारखेला माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब यांचा नाशिकला दौरा संपन्न होतो आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि इतरही आपल्या महाराष्ट्राच्या महिला सबलीकरणाच्या जेवढ्या योजना आहेत त्याच्या पुरस्कारार्थी या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि त्याची पूर्ण तयारी नाशिक प्रशासनाच्या वतीने संपन्न झालेली आहे. पण पाहणी केली आहे, काय निदर्शन आलंय, काय सूचना दिल्या अधिकाऱ्यांनी? नाही, मला वाटतं की अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण जिल्ह्यातून महिला भगिनींचा आहे आणि मग अगदी ते जे गावावरनं यायला घेणार आहेत तिथपासून तर इथपर्यंत मग पिण्याचं पाणी असेल, त्यांच्या ज्या काही आपल्या नेहमीप्रमाणे ज्या काही सोयीसुविधा आपल्याला द्यायच्या असतात त्याची पूर्ण तयारी केलेली आहे. साधारणतः किती गर्दी अपेक्षित आहे? मला वाटतं की किमान 75,000 ते लाखाच्या पुढे महिला भगिनी उपस्थित राहतील. दादा, नागरिकांना इथे आणलं जातं, मात्र त्यांना किंवा जे काही कोणी लाभार्थी आहेत त्यांना प्रचंड किलोमीटरची पायपीट करावी लागते. पहिली गोष्ट तर आणलं जात नाही. तुम्ही कदाचित आता जे काही भगिनी येतील तुम्ही त्यांना विचारू शकता. ज्या पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय उत्स्फूर्तपणे स्वागत संपूर्ण महाराष्ट्राच्या करोडो बहिणींनी केलेलं आहे, त्यांच्या खात्यावर थेट त्यांचा सन्मान निधी वर्ग करून त्याची अंमलबजावणी सरकारने केलेली आहे आणि म्हणून उत्स्फूर्तपणे सर्व भगिनी येणार आहेत. आणि मी जसं सांगितलं की बाबा त्या ज्या जिथून येतील तिथून पिण्याचं पाणी असेल, त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था असेल, स्वच्छतागृहांची व्यवस्था असेल, त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी असेल, याचं पूर्ण नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. आता एका वेळेस जिथे कुठलाही कार्यक्रम असला 5-50 हजारच्या पुढे 25,000च्या पुढे जिथे गर्दी गोळा होते तर साहजिक आहे की एक अर्धा किलोमीटर पार्किंगची व्यवस्था आपल्याला जिथे जागा उपलब्ध होतात तिथं करावी लागते. आता इथं जर बघितलं तर साधारणतः एक 200-300 मीटरवरच पार्किंगची पण व्यवस्था आहे आणि म्हणून होऊ शकतं की एक 200-300 मीटर पायी चालावं लागेल, ही वस्तुस्थिती आहे. आरक्षित त्यावेळेस त्या शेतकऱ्यांकडून केली होती, मात्र त्या शेतकऱ्यांना भूसंपादनाचे पैसे मिळाले नाही. भाजपचेच नगरसेवक उद्धव निमसे यांनी प्रचंड राडा महानगरपालिकेत केला आहे की आतापर्यंत सिंहस्थाचे पैसे जे जागा भूसंपादक त्याचे पैसे मिळाले नाही. महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह त्यांनी आजी माजी लोकप्रतिनिधींवर देखील टक्केवारीचा आरोप केला पैसे मिळावे यासाठी. आजी माजी म्हणजे जे काही पालकमंत्री आत्ताचा विषय, हो, आता 8 दिवसापूर्वी आंदोलन आत्ताच्या पालकमंत्र्याचं काय इन्व्हॉल्वमेंट? त्यांनी एकंदरच महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर देखील रोष व्यक्त केला आहे की ज्या ठिकाणी या तिन्ही पक्षांची बिलकुल श्रेयवादाचा विषय नाही. आपल्या सर्वांना ज्ञात आहे माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्या प्रकल्पाचं समर्थन माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब यांनी पूर्ण शक्तीनिशी आणि महायुती सरकारचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्याच्यामुळे श्रेयवादाचा काही याच्यामध्ये काही विषय नाही. दादा, ही सभा ज्या ठिकाणी होते त्यामध्ये एक फलक होता की 1500 रुपये नको, महिलांना मुलींना सुरक्षा द्या. बघा, बदलापूरची जी घटना झाली त्या घटनेचा आपण सर्वांनी निषेध केलेला आहे. माणुसकीला मानवतेला काळिमा फासणारी ती घटना आहे आणि आपण जर बघितलं असेल उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी तातडीने त्याचं गंभीर दखल घेतली. आपण जर बघितलं असेल तर त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. फास्ट ट्रॅकवर तो खटला चालवून आरोपीला कठोर शिक्षा कशी होईल त्या दृष्टिकोनातून सरकारने निर्णय केलेला आहे. मला वाटतं की शिक्षण मंत्री महोदयांनी पण
त्या संस्थेच्या संदर्भामध्ये काही कारवाईचा निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे आणि ती घटना दुर्दैवी आहे. तिचा निश्चितपणे आपण सर्वांनी निषेध केलेला आहे. ताबडतोबीने ह्या ॲक्शन झालेल्या त्याच्यासोबतच ज्यांनी तो गुन्हा दाखल करून घेणं दिरंगाई केली त्यांच्यावर निलंबनाची ताबडतोबीने अगदी PI पासून तर त्या कॉन्स्टेबल्सपर्यंत कारवाई करण्यात आलेली आहे. आणि मग हे सर्व होत असताना लोकशाही प्रक्रियेमध्ये आंदोलन करणं हा प्रत्येकाला अधिकार आहे, दुमत असण्याचं काही कारण नाही. परंतु ज्या पद्धतीने ते आंदोलन केलं गेलं म्हणजे दुःखद घटना, त्याविषयी आम्ही काही शोक व्यक्त करत आहोत की त्याच्यामध्ये राजकारण करत आहोत. कारण त्या ट्रॅकवरनं लाखो प्रवासी दररोज ये-जा करणारे आहेत. किंबहुना देश पातळीवरनं पण प्रवासी ट्रेन त्या मार्गावरनं जातात. काही काळ करायला काही हरकत पण नाही, कोणाचा विरोध असा. परंतु 9-10 तास आणि त्यामध्ये पण मग हे आपण जसं म्हटले तसे बॅनर घेऊन येणं, गाड्या भरून लोक घेऊन येणं, अगदी पाण्याच्या बॉटल्स फेकणं, पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर दगडफेक करणं, बसेस तोडल्या. मला वाटतं की मग मूळ जी घटना आहे त्या घटनेचं गांभीर्य कमी करून मला वाटतं की राजकारण आम्ही जे करतो आहोत की काय असं निश्चितपणे शंका येते. तुम्हाला काय वाटते कोणी केलं आरोप नक्की कोणाचा? चौकशी होईल, चौकशीतनं समोर येईल सगळं. बदलापूरच्याच घटनेच्या निषेधार्थ 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडीने दिली. मला या संदर्भातली माहिती नाही. आदित्य ठाकरेंची आज स्वाभिमान आलेला 12, 13, 14 बरोबर. आज कधी आहोत आम्ही? आज कोणतं वर्ष आहे? मंत्री म्हणून तुम्ही लक्ष घालावं असं म्हणणं. बिलकुल घालू. परंतु तुम्ही त्या विषयाला जर मग वेगळं काही स्वरूप देणार असाल, समजा जी काही सूचना असेल, आता 12-13चा जो काही विषय असेल, कोणाचं काही म्हणणं असेल, काही तक्रार असेल, काही विषय थांबलेला असेल तर त्याचा पाठपुरावा करू ना. तो विषय मार्गी कसा लागेल, पॉझिटिव्हली त्या शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल निश्चित बघू ना. परंतु आता तुम्ही जे काही सांगितलं की त्या गोष्टीची मला बिलकुल माहीत नाही. पालकमंत्री म्हणून आपली देखील जबाबदारी आहे. बिलकुल. महापालिकेतील अधिकारी मर्जीतल्या बिल्डर हा पहिली गोष्ट तर भूसंपादनाच्या भानगडीत एक कार्यकर्ता म्हणून व्यक्तिगत पातळीवर तर मी बिलकुल मला काही ज्ञात नाही. हा पहिला विषय. दुसरा विषय, समजा असा काही विषय असेल या पर्टिक्युलर जागेच्या संदर्भातला विषय, जरूर मी पालकमंत्री म्हणून मी जरूर त्याच्यात लक्ष घालेन आणि त्या शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल ते स्वतः मी बघेन. पेसाची त्यांची कारवाई आहे. पेसा अंतर्गत भरती कारवाई. पेसा कायद्याच्या अंतर्गत भरतीच्या संदर्भामध्ये जे काही उमेदवार तिकडे आहेत, मी आपल्या माहितीकरता सांगतो की मागच्या आठवड्यामध्ये पण मी स्वतः त्यांना स्वतः संपर्क साधलेला. मी स्वतः त्यांना बोललेलो. त्यांना पाहिजे तर ते शिष्टमंडळ आपण चर्चा करू शकतो, किंबहुना मी सुद्धा तिथे जाऊन तिकडे चर्चा करू शकतो. मला वाटतं की त्यावेळेस पण त्याने आम्ही सांगतो बोलतो असं सांगून 2 तास मी वाट पाहिल्याच्या नंतर मग शेवटी मी मुंबईला निघून गेलो. त्या उमेदवारांच्या संदर्भामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये एक ॲफिडेविट देण्याच्या संदर्भातला काय विषय आहे. माननीय आमदार साक्रीच्या मंजुळाताई गावित साहेब मालेगावला आलेल्या होत्या मागच्या आठवड्यामध्ये आणि त्यांनी ती सूचना केल्याच्यानंतर मी स्वतः माननीय मुख्यमंत्री कार्यालयाशी अधिकारी महोदयांशी संवाद साधला. माझ्या माहितीप्रमाणे तिथे जे काही ॲफिडेविट द्यायचं आहे त्या ॲफिडेविटच्या प्रारूपाच्या फाईलवर मुख्यमंत्री महोदयांची कधीच सही झालेली आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये ते ॲफिडेविट जे दाखल करायचं आहे तर त्या संदर्भामध्ये काही पुढची तारीख
सर्वोच्च न्यायालयामध्ये देण्यात आलेली होती. तरी पण या ॲफिडेव्हिटच्या संदर्भामध्ये राज्य सरकारच्या वतीने पुढाकार घेऊन लवकरात लवकर ते ॲफिडेव्हिट देण्याचा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. कारण ते ॲफिडेव्हिट देऊन मग माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निर्णयाच्या अधीन राहून ही प्रक्रिया संपन्न करायची आहे आणि ते पूर्ण सरकारची तयारी आहे. आंदोलनाचा विषय पण येत नाही. आंदोलन मागे घ्यायला हवं त्यांना. बिलकुल आंदोलन मागे घ्यायला पाहिजे. म्हणजे ज्या मागण्यांसाठी आंदोलन आहे ती मागणी जर पूर्ण होते माहित नाही मला. दादा, तशीच घटना आपल्या जिल्ह्यात देखील झाली. 22 मध्ये झाली. सिंगापूरचे होते 4 वर्षाची मुलीवर अपहरण करून अत्याचार झालेला आहे तिच्यावर, आणि आपले पोलीस अधीक्षक फोनच उचलत नाही ना माहिती देत आहे कोणाला मीडियातून. मी ताबडतोबीने याचं माहिती घेईल. वस्तुस्थिती जे काही असेल त्याच्यावर कठोर कारवाई करायला सांगूया आणि जी काही वस्तुस्थिती असेल ती आपल्या माध्यमातून समाजाला पण कळेल हे पण सांगू. दादा, आदिवासी समाज आक्रमण झाला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.